29/10/2025 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची गोपनीय बातमी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मिळाली होती। त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेल समोर 2 इसम संशयास्पदरित्या आढळून आले। सदर दोन्ही इसमांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली। 1. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अंसारी, वय 34, रा मोमिनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश। 2. मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अंसारी, वय 33, रा हरीरपुरा, वॉर्ड क्र 33, बुरहानपूर, मध्य प्रदेश। वरील दोन्ही इसमांची झडती घेतली असता तपासणीअंती त्यांचे कब्जातून एकूण 10 लाख रुपये किमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपये दराच्या 2000 बनावट नोटा तसेच 2 मोबाईल हँडसेट आणि इम्पेक्स कंपनीची चॉकलेटी काळी सॅक बॅग असा एकूण 10,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर नोटांची छपाई, कागदाचा दर्जा आणि सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचे स्पष्टपणे आढळून आले। या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180, 3, 5 अन्वये मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्यांची 08 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री यशवंत बाविस्कर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी, सपोनी प्रीती सावंजी, पोहनी तुषार भाणे, पोहवा अमोल शिंदे, पोहवा प्रकाश बनकर, पोको गणेश जाधव, मोरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे। 29 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एवन सागर या हॉटेलच्या समोर 2 संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या। त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे। 500 रुपयाच्या 2000 नोटा त्या ठिकाणी होत्या। त्याचं व्हेरिफिकेशन केले असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे। हे 2 व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत। या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आरोपींना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे।